नमस्कार, मी छायाज कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज थोडासा व्हिडिओ टाकायला उशीर झालेला आहे, थोडं काम असल्यामुळे। तर सुरुवात करूया व्हिडिओसाठी। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातला मसाला भात। तर त्यासाठी घेतलेला आहे थोडासा फ्लावर, त्यानंतर टाकलेला आहे थोडेसे वाटाणे थोडेसे जास्त घेतलेले आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ते करू शकता। त्यानंतर मी आता छान एक छोटासा मोठावाला असा बटाटा घेणार आहे आणि तो असा कट करून घेऊया। छान त्याचे साल काढून घेतले आणि तुम्हाला आवडत असेल तर बटाटा टाका किंवा नाही घातला तरी नुसता फ्लावर आणि वाटाणा टाका किंवा नुसता वाटाणा असला तरी चालेल, खूप छान लागतो हा भात। तर नुसत्या ठेच्यामधला भात खूप भारी वाटतो। तर हा मी थोडासा पूर्ण बटाटा मोठा मोठा कट करून टाकलेला आहे, कारण जेव्हा आपण कुकरला लावतो तो कुठलीही गोष्ट थोडीशी जाडी आणि मोठी कट करावी, जेणेकरून त्याचा तो दिसला पाहिजे कण, नाहीतर मग ते पूर्ण स्मॅश होऊन जातं। तर पूर्ण भाज्या कट करून झाल्या, त्याच्यामध्ये पाणी घालून मी बाजूला सारलेला आहे। आता मी छान असं 2 मोठे कांदे घेतले आणि त्याचे छान मी बारीक बारीक कट करून घेणार आहे। वरचा साल काढून घेते आणि जे मधातला जो देठ असतो तो पण काढून घेते। याने काय होतं, कांदा छान त्याचे लेयर्स जे असतात ते बाजूला सारतात छान छान, तर छान निघतात पण बाजूला। तसे मी 2 कांदे छान मी सोलून घेतले आणि छान असे बारीक कट करून घेणार आहे। खूप बारीक कट करायचे नाही आहे, जरी भातात थोडेसे दिसले तरी चालेल। टमाटर आपल्याला वापरायचंच नाही आहे। इथे कांदा छान कट झालेला आहे। आता आपण ठेचा करून घेऊया। इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या हिरव्यावाल्या, थोड्या तिखट होत्या म्हणून थोड्या कमी घेतल्या। तुमच्याकडे तिखट नसेल तर थोडं जास्त घ्या। आणि आलं लसणाची पेस्टच घातली मी, कारण की माझ्याकडे अवेलेबल होती त्याच्यामुळे। आणि मी छान ठेचा बनवून घेतलेला आहे। तर इथं ठेचा तर तयार झाला, सांबार वगैरे टाकून मस्त असा। आता इथं छान मी याच्यामध्ये तेल घेतलं आणि सगळे खडे मसाले आता टाकून घेऊया कुकरमध्ये। तर इथे मी वेलची, एक मोठी वेलची, एक छोटी वेलची जी ग्रीनवाली असते ती, तेजपत्ता, कलमी, लवंग आणि थोडेसे स्टार फुलांचे 2-3 पाकळ्या, असे मी सगळे इन्ग्रेडियंट्स इथे टाकलेले आहे खड्या मसाल्याचे। आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे। त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊन छान असा लाल होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे लाल होईपर्यंत कांदा छान असा परतलेला आहे। आता टाकूया आपण जो ठेचा बनवलेला होता तो वाला ठेचा टाकून घेऊया। तर सगळ्याच्या सगळा ठेचा मी टाकणार आहे, कारण की तिखट इथे वापरणार नाही आहे। तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करून तुम्ही तिखट वापरू शकता, पण तिखटाने काय होईल, हा हिरव्या वाटणातलाच आहे त्याच्यामुळे काय होतं, इथे दुसरी काही गोष्ट टाकायची गरज नाही आहे तिखट वगैरे। तर मिरचीच तुम्ही साधारण तुमच्या भाताला लागेल तितकी घेऊन घ्या। आणि इथे टाकत आहे मी 1 चमचाभर एवढा शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा। ही ॲड नव्हती किंवा काहीही नाही, कारण की थोडंसं टाकल्यामुळे मसाला काय होतं, मस्त असा भंडाऱ्यातला भात जसा मिळतो ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसा खूप मस्त असा चवीला लागतो। तर थोडासा फ्लेवर पण येतो। मीठ घातलं, हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि नंतर आता आपण भाज्या घालून घेऊया। तर सगळ्या भाज्या घातल्यानंतर आपल्याला आता छान त्या परतून घ्यायच्या आहे त्या वाटणामध्ये। आता यामध्ये दुसरं काहीही वाटण घालायचं नाही आहे, जो वाटण आपण ठेचा केला तोच घातलेला आहे आणि मीठ आणि हळद घातलेली आहे, त्याच्यामुळे दुसरं काहीही घालायची गरज नाही आहे। तर आता इथे आपण भाज्या परतून घेतल्या, त्यानंतर मी टाकत आहे तांदूळ, धुतलेले स्वच्छ धुवून मी तांदूळ घेतलेले आहे। तर इथे 2 ग्लास तांदूळ घातले आहे, त्याच्यासाठी मी 4 ग्लास पाणी ऑलरेडी गरम केलेलं ठेवून दिलं होतं बाजूला। तर तुम्ही पण तसंच करा। गरम पाणी घातल्यानं काय होतं, लवकर भाताला छान उकळी येते आणि छान शिजल्या जातं। गरम याच्यात थंड पाणी घातलं तर थोडंसं चव पण बिघडते। इथे पाणी घालून घेतलेलं आहे तांदूळ परतल्यानंतर। आणि आता आपण तिथे थोडासा गोळा मसाला घालून घेऊया आणि कुकरला बंद करून देऊया। तर इथे मी 1 चमचाभर गोळा मसाला घेतलेला आहे आणि छान आता मिक्स करून घेऊया छान ते। भाताचा कलर बघू शकता तुम्ही, हिरवा हिरवा किती मस्त दिसत आहे, चवीला खूप छान लागतो। कुकरचं झाकण लावून देऊया आणि 3 शिट्ट्या त्याच्यावर काढून घेऊया। तर 3 शिट्ट्या छान झाल्या आणि भातीचा कलर बघा, भात किती मस्त दिसत आहे, खायला किती सुंदर खायला किती छान असेल, दिसायला इतका सुंदर, तर खायला तर अप्रतिम असेल। तर असा छान असा मोकळा मोकळा भात होतो, फक्त पाण्याचं प्रमाण तेवढं ठेवा। नवीन तांदूळ असेल तुमचे तर 2 ग्लास तांदळाला 3 ग्लास पाणी टाका, आणि जुने तांदूळ असेल तर 2 ग्लास तांदळाला 4 ग्लास पाणी टाका। असा छान असा मी सर्व केलेला आहे प्लेटमध्ये, आणि वरून कोथिंबीर
त्याच्यावर पेरली आहे. किती सुंदर दिसत आहे. खरंच खायला खूप चविष्ट झाला होता. नक्कीच तुम्ही याप्रमाणे करून बघा घरी पण, आणि कमेंट करून मला सांगा की तुमचा भात कसा झाला ना. चला लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.